प्रेमात वेडी झालेली मुलगी कधी तुम्ही पाहिले का? हो, तीच आहे मी. कारण मी इतका हट्ट करते, इतकी मी रुसते, इतकी फुगते, इतकी भांडते, पण मी त्याच व्यक्तीकडून अपेक्षा करते जी व्यक्ती माझी आहे. आणि त्याच व्यक्तीला मी सांगण्याचा प्रयत्न करते की बाबा माझा असा हट्ट आहे, माझा तसा हट्ट आहे, मी रुसतो फुगतो. कारण मला असं वाटतं की त्यांनी मला म्हणावं. पण असं काहीच होत नाही. काय होतं माहिती आहे का, काही वेळेला मुलगी जेव्हा हट्ट करते, रुसते फुगते, त्यावेळेला तिच्या जोडीदारला असं वाटतं की बाबा तू कामातनं गेलेली व्यक्ती आहेस, तुला काही नॉलेज नाही आहे, तुला काहीच समजत नाही आहे, तू जा निघून माझ्या आयुष्यातून. का हो, असं नसतं ना. एकदा जीव लावलेली व्यक्ती जर ती आपल्या आयुष्यात आली तर काहीतरी एक तिच्या मनात पण काहीतरी भावना असतात ना, की आपण कुठेपर्यंत राहायचं, कुठेपर्यंत नाही, हा ज्याचा त्याचा डिसिजन असू शकतो. तुम्ही नका तिला असं सांगू. कारण विषय असा असतो की त्या मुलीने किंवा त्या मुलाने एकीकडून का होईना, म्हणतात ना ते म्हणणं आहे, एकीने पाणी वाहू लागतं. तशापैकी या नात्यामध्ये पण तीच गोष्ट आहे. कोणीतरी कोणीतरी पाणी व्हावं. पण आजकाल असं व्हायला लागलं की मुलीकडूनच अपेक्षा केली जाते की हिनेच नेहमी समजून घ्यावं, हिनेच नेहमी पाणी व्हावं. पण असं नसतं. त्या मुलीला पण मन आहे, त्या मुलीचा पण जीव आहे. त्या मुलीकडून तुम्ही इतके अपेक्षा करू शकता, तर तुम्ही पण एक गोष्ट करून पहा ना. जर तिच्या जागी जर तुम्ही एका वेळेला जर उभारलात ना, तर तुम्हाला समजून जाशील तुम्ही काय करता, तुम्ही काय बोलता. असं नसतं. आणि मी अशीच आहे बरं का, मी असाच हट्ट धरणार, मी अशीच रुसणार, असंच फुगणार. कारण मला माहिती आहे माझ्या आहेत मला म्हणावायला. ठीक आहे, आणि तुम्ही सोडून जाण्याचा प्रयत्न नका करू. मी नाही जाणार आहे सोडून तुम्हाला. तुम्ही किती पण म्हणा, जा सोडून हट. मी का जाऊ बरं सोडून? मी नाही जाणार सोडून तुम्हाला. कारण माझा जीव आहे ना तुमच्यावर.